नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सदलग्यामध्ये हेस्कॉमकडून अन्यायी वसुली विरोधात आंदोलन. राज्य सरकारच्या 5 गॅरंटी योजना जनतेला देऊन काँग्रेस सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा देत आहे असे खोटे सांगून शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत आहे. शेतकऱ्यांना अखंड आणि मोफत वीज पुरवठा नाही केल्यास सीमा भागात उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा विद्यमान सरकारला कर्नाटक राज्य रयत संघ व हसूरी सेनेचे राज्याध्यक्ष गणेश इळीगार यांनी इशारा दिला. कर्नाटक राज्य रयत संघ व हसूरी सेनेच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केलं. कर्नाटक राज्य रयत संघ व हसूरी सेनेने 2018च्या दरम्यान ज्यांना आक्रम सक्रम योजनेतून वीज जोडणी दिली, RR नंबर दिला, त्या सर्व शेतकऱ्यांना हेस्कॉमकडून अनियमित आणि जोडणी खर्चापोटी ठरलेली रक्कम जमा करण्यात यावी. तसेच न केल्यास संबंधितांची वीज जोडणी तोडण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हे अन्यायकारक असून सरकारने ही वसुली थांबवावी यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन छेडले. विविध मागण्यांसह आणि त्या सूचनेची प्रातिनिधिक स्वरूपात होळी करण्यात आली. गणेश इळीगार म्हणाले, आक्रम सक्रम योजनेतून दिलेल्या वीज जोडणीची वेगळी सक्तीची वसुली थांबवून हेस्कॉमकडून विनाशुल्क ट्रान्सफॉर्मर बसवावे, यांचे पैसे शेतकऱ्यांच्याकडून वसूल करू नयेत, शेती पंपासाठी अखंडित वीज पुरवठा करावा अशा प्रकारची मागणी केली. नवीन वीज जोडणीसाठी वरिष्ठ अधिकारी लाईनमनकडून लाच मागितली, जिथे ती थांबवावी. सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच मोफत द्याव्यात, घराघरात स्मार्ट मीटर बसवू नयेत अशा प्रकारच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. दरीखान आज्जा यांनीही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. सदलगा हेस्कॉमचे अधिकारी तथा सहाय्यक कार्यकारी अभियंता BV पुजारी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. ते वरिष्ठांच्या पर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा असे कळवेन अशा प्रकारचे प्रतिपादन केले. यावेळी दरीखान आज्जा, महिला राज्याध्यक्षा सरोजिनी आर्गे, पंकज तिप्पन्नवर, तात्यासाहेब बस्सन्नावर, रमेश पाटील, रमेश मालगावे, गुरुनाथ हेगडे, संतोष लोहार, बंटी पाटील, संजय पाटील, अभय पाटील, महावीर लडगे, रेश्मा चिनगुंडी, पोपट पाटील, चिदानंद मुतनाळे सह चिकोडी, रायबाग, कागवाड, मुधोळ, गोकाक, निपाणी तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. हिरकणी न्यूजकरिता सदलगा प्रतिनिधी इम्रान सनदी. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.